नमस्कार, मी गिरीश निकम. बातमीचा 7/12 या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मंत्री धनंजय मुंडेंबाबत एक महत्त्वाची बातमी. मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात केलेले बदल आता वादात सापडले. ही धोरणं का बदलली असा थेट सवाल हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला केलाय. शेतकऱ्यांना थेट खात्यात लाभाची रक्कम जमा होणारं डीबीटी धोरण तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी रद्द केलं होतं आणि वाढीव दरानं कृषी साहित्य खरेदी केलं होतं. त्यामुळे याविरोधात खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच सरपंच हत्या प्रकरणात कोंडीत सापडलेले धनंजय मुंडे आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. याचिका अशी आहे की जनहित याचिका आहे. याच्यामध्ये शासनाने पहिले स्कीम अशी काढली होती की सर्व लाभार्थी शेतकरी जे असतात ते त्यांच्या अकाउंटमध्ये ॲग्रिकल्चरल जे इक्विपमेंट्स असतात ते सगळे त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांनी मागितलेल्या सामानांची वस्तू त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे घेतल्यानंतर तिथे डायरेक्ट डिपॉझिट होत होते. नंतर 2016 पासून तर 2023 पर्यंत प्रचंड GRs बदलले. उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात, सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं. मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल, सरकार त्याचं उत्तर देईल. बघा, याचिकेत कोणते आरोप आहेत तर 5 डिसेंबर 2016ला कृषी साहित्य खरेदीसाठी जी डीबीटी योजना होती ती सुरू झाली. त्यानंतर 23 ऑक्टोबर 2023 रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी ही योजना बंद केली. राज्य सरकारनं 103 कोटी 95 लाखांचा निधी मंजूर केला होता. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदललं असा सवाल आता हायकोर्टानं विचारला. हायकोर्टानं राज्य सरकारकडे आता स्पष्टीकरण मागितलंय. त्यामुळेच धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. धनंजय मुंडेनंतर पुढची बातमी आता वाल्मिक कराडबाबत. कराडच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे आता होत आहेत. वाल्मिक कराडला अगदी विदेशातून देखील फोन करणारा व्यक्ती हा त्याचाच नातेवाईक असल्याचं समोर आले. त्याचे आर्थिक व्यवहार पाहणारा देखील विदेशात असल्याचं तपासात उघड झालंय. त्यामुळे वाल्मिक कराडनं विदेशात गुंतवणूक केली असल्याचं बोललं जातंय. आता कराडची परदेशात संपत्ती आहे का, किती आहे, याचा शोध आता तपास यंत्रणा घेते. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडचे पुण्यातील हडपसरमधील एमेनोरा पार्क टाउनशिपमध्ये आणखी 3 फ्लॅट असल्याची माहिती समोर आली. ज्योती जाधवच्या नावावर हे फ्लॅट खरेदी करण्यात आले. ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याची माहिती आहे. दुसऱ्या पत्नीच्या नावावर हडपसरमध्ये हे फ्लॅट खरेदी करण्यात आलेले आहेत. दुसऱ्या पत्नीच्या नावावर हे हडपसरमध्ये पार्क इवोरी अपार्टमेंटमध्ये वाल्मिक कराडनं फ्लॅट घेतले. 3 फ्लॅट घेतल्याची माहिती आता समोर आलेली आहे. ज्योती जाधव हे दुसऱ्या पत्नीचं नाव आहे. आपण एक नजर टाकूया वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे किती संपत्ती आहे त्याबाबत. पुण्यातल्या फर्ग्युसन रोड समोर 35 कोटी किमतीचं शॉप आहे. ज्योती कराड आणि विष्णू चाटेच्या नावावर आलिशान ऑफिस आहे. मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावावर 75 कोटींचा इमारतीचा फ्लोर आहे. सुदाम नरोडेच्या नावे सिमरी पारगावमध्ये 50 एकर जमीन आहे. ज्योती जाधव यांच्या नावावर बार्शी तालुक्यातील शेंद्रीत 50 एकर जमीन आहे. मनीषा नरोडेंच्या नावावर सिमरी पारगावमध्ये 10 ते 12 एकर जमीन आहे. वॉचमन असलेल्या योगेश काकडेच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. ज्योती जाधव यांच्या नावावर जामखेड तालुक्यातील दिघोळमध्ये 15 ते 20 एकर जमीन आहे. बीडमध्ये 50 एकर, बार्शीत 45 एकर, सोनपेठमध्ये 50 एकर जमीन आहे. तर केज, परळी आणि बीडमध्ये 4 ते 5 वाईन शॉप आहेत. पुढची बातमी बीडमधूनच आहे. वाल्मिक कराड समर्थकांनी आज केज राळेगाव रस्त्यावर टायर पेटवत आंदोलन केलंय. वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर आता कराड समर्थक आक्रमक झाले. केज राळेगाव रस्त्यावर समर्थकांनी रास्ता रोको केला. वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी समर्थकांनी केली. तर केज तालुक्यातील राजेगावमध्ये कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. नानासाहेब चौरे हा कराड समर्थक पाण्याच्या टाकीवर चढला. पाण्याच्या टाकीवर चढून कराडवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी हा आंदोलक करतो. ऊस वाळला तरी हरकत नाही, त्याला ऊस देणार नाही.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर सीआयडीचा तपास अधिकारी बदललेला आहे. आता या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील करणार आहेत. याआधी सीआयडीचे उपाधीक्षक अनिल गुजर तपास करत होते. सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 9 जणांवर मकोका लावलाय. यात सीआयडीनं आता सुदर्शन घुलेला गँगचा लीडर दाखवलाय, तर वाल्मिक कराड गँगचा सदस्य आहे. तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण आता दिंडोरीतील आश्रम प्रशासनाचं दिलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दिंडोरीतील अण्णासाहेब मोरे जे स्वामी समर्थ केंद्रात होते असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलाय. त्यावेळी दिंडोरी मठाधिपती गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंची चौकशी करा अशी मागणी देखील तृप्ती देसाईंनी केली होती. आश्रम जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे 15 तारखेला आणि 16 तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलेला आहे आणि 17 तारखेला आश्रमातून ती गाडी जी आहे त्यांची बाहेर निघालेली आहे. या प्रकरणात जेव्हा तुम्ही पुढाकार घ्याल तेव्हा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे या मठाचे भक्त आहेत, त्यांची श्रद्धा आहे, त्यामुळे यामध्ये अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई करणार नाही. विषय असं आरोप करणं हे तसं याला आम्ही या आरोपांचं 100% आम्ही खंडन करतो. असा कुठलाही प्रकार इथं घडत नाही. इथं दुनियाभरचे लोक येतात, नुसते महाराष्ट्रातले नाही जगभरातले लोक येतात. मंदिर सगळ्यांकरता खुलं असतं आणि इथं सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रम राबवतो. काय राबवतो ते दुनियाला माहिती आहे, मला ते तुम्हाला डिटेल्स सांगायची गरज नाही, दुनिया जाणते. आणि जे काही असं कोणी आरोप केले असतील आता ते त्यांचा काय हेतू असेल ते आम्हाला सांगता येत नाही. बीड प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. संतोष देशमुख हत्येसंदर्भात फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांकडेच हे सगळं प्रकरण द्या अशी मागणी देखील देशमुख कुटुंबियांनी केली होती. बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर आता सैफ अली खान हल्ला प्रकरणाकडे आपण वळूया. सैफवर हल्ला झाल्यानंतर आता शाहरुख खानच्या मन्नतमध्ये देखील घुसखोरीचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे शाहरुखच्याही जीवाला धोका असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र प्रचंड सुरक्षा असलेल्या मन्नतमध्ये घुसखोरीचा प्रयत्न कसा झाला त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. सैफ आधी शाहरुख खानच होता निशाण्यावर. शाहरुखच्या मन्नतमध्येही घुसखोरीचा प्रयत्न. सैफच्या हल्लेखोरापासून शाहरुखलाही धोका. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या थेट घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे अख्खं बॉलिवूड हादरलंय. मात्र सैफवरील हल्ल्याआधी 14 जानेवारीला किंग खान शाहरुखच्याही मन्नत बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शाहरुख खानच्या घराची रेकी कशी करण्यात आली याची माहिती समोर आली आहे. 14 जानेवारीला एका व्यक्तीनं शाहरुख खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. रिट्रीट हाऊस जवळ शिडी लावून मन्नतची रेकी करण्यात आली. बंगल्याला सुरक्षा जाळी असल्यानं घुसखोरीत त्याला अपयश आलं. त्यामुळं आरोपीनं वेळीच काढता पाय घेतला. काही दिवसांपासून आरोपी रेकी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे. तर दुसरीकडे मन्नतची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकच आरोपी होता की वेगवेगळे याचा शोध घेण्याबरोबरच दोन्ही आरोपींमध्ये काही कनेक्शन आहे का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र आधी सलमान खानला धमकी, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या, इतकंच नाही तर सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला आणि आता किंग खान शाहरुखच्या घराची रेकी. यामुळे सेलिब्रिटीजमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान सलमान खानला देण्यात येणाऱ्या धमक्या आणि बाबा सिद्दीकींची हत्या ही बिश्नोई गँगनं केल्याचं समोर आलं.
मात्र सैफवरील हल्ला असो वा शाहरुख खानच्या घराची रेकी ही देखील हल्ला करण्याच्या उद्देशानंच करण्यात आली होती की चोरीच्या उद्देशानं, हे आता आरोपीला अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता मोठी बातमी समोर येते, कारण या हल्ल्या प्रकरणात शाहिद नावाच्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याची कसून चौकशी सुरू आहे. शाहिदवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सैफवरील हल्ल्याप्रकरणी त्याच्यावरील संशय बळावला आहे. बघा, पोलिसांनी शाहिदला काय प्रश्न विचारले. तू कोण आहेस? तू काय करतोस? तू कुठे राहतोस? तुझं शिक्षण किती झालंय? तुला इंग्रजी येतं का? अशी प्रश्नांची सरबत्ती शाहिदवर केली. सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा तू कुठे होतास, असा प्रश्न त्याला विचार. पुढच्या बातमीकडे. अभिनेता सैफ अली खानच्या पाठीतून काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर आलाय. या चाकूचा फोटो साम टीव्हीच्या हाती लागलाय. सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या पाठीत अडकला होता. सैफवर शस्त्रक्रिया करून 2.5 इंचाचा हा चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला. या चाकूच्या तुकड्याचा फोटो आता साम टीव्हीच्या हाती लागलाय. लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सर्जरी करून हा चाकूचा तुकडा बाहेर काढला. हा तब्बल 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा होता. हल्लेखोर अभिनेता सैफ अली खानच्या घरातून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही समोर जे फुटेज आहे ते आता काल समोर आलं होतं. मात्र हा हल्लेखोर घरात घुसला कसा, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र याचं देखील सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय. यात हल्लेखोर इमारतीच्या पायऱ्या चढतानाचा पाहायला मिळतोय. रात्री 1:37 हे सीसीटीव्हीचं फुटेज आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी तोंड बांधून दबक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यावरून वरती येताना दिसतोय. हल्लेखोर काळा रंगाचा टी-शर्ट, पॅन्ट आणि बॅग घेऊन लपत-छपत पायऱ्या चढताना दिसतोय. सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर रात्री 2:33 याच पायऱ्यांवरून खाली उतरताना पाहायला मिळालं होतं. साधारणतः तासाभराचा कालावधी आहे हा सगळा. दरम्यान चाकू हल्ला झाल्यानंतर सैफला रिक्षामधून लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं होतं आणि सैफसाठी देवदूत ठरलेला याच रिक्षावालापर्यंत साम टीव्ही पोहोचलाय. भजन सिंह असं या रिक्षावाल्याचं नाव आहे. रिक्षातून येताना सैफ रक्तबंबाळ अवस्थेत होता असं भजन सिंहनं सांगितलंय. तसंच आपण सैफ आहोत हे स्वतः सैफनं सांगितल्याची माहिती या रिक्षावाल्याने दिली. सैफ अली खान कहते हैं, वो पूरा खून से लथपथ है. उनको काफी घाव लगा है और खून से लथपथ है. ठीक है, हाँ. उसके बाद में जैसे वो आते हैं फिर बैठते हैं. उसके बाद में और भी गार्जियन रहते हैं तो बोले तुम चलो, हम लोग आते हैं पीछे से. कुछ लेडीज थी. हाँ, करीना कपूर को मैं इतना ध्यान नहीं देख रहा हूँ. मैं तो जो बैठा है वो पैसेंजर, में तो खाली एक आम आदमी सोचता है ये पैसेंजर है. हाँ, तो मैंने फटाफट उसको बैठाया गया. तो फिर लेके उसके बाद सीधा मैं गया हॉस्पिटल. बघा, आता मुख्यमंत्र्यांनी काय महत्त्वाची माहिती दिली आहे. सैफ हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे. पोलीस लवकरच कारवाई पूर्ण करतील असं देखील फडणवीस बोललेले आहेत. सैफ प्रकरणात योग्य दिशेने तपास सुरू आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील म्हटलेलं आहे. पोलीस लवकरच कारवाई पूर्ण करतील असं गृह खात्याचा कारभार असलेले मुख्यमंत्री फडणवीस बोललेत. एक मिनट जब बैठ किया कि मैं सैफ अली खान हूँ, स्टाफ को बुलाओ, फटाक से मेरा सर्जरी कराओ, जो डॉक्टरी कराओ. हाँ, तब मुझे पता चला कि ये सैफ अली खान है. हाँ. रिक्शा में अंदर कौन था? उनका लड़का तैमूर था. हाँ, छोटा बच्चा था कोई साथ में, एक और था उनके साथ में कोई, बस. हाँ. आमतौर पर आप रात में रिक्शा चला. बघा, सैफ हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. सैफ प्रकरणात योग्य तपास सुरू आहे, योग्य दिशेने तपास सुरू आहे असं देखील अजित पवार बोललेले आहेत. एकीकडे सैफवरील हल्ल्या प्रकरणानंतर आता काळजी व्यक्त होत असतानाच आता सत्ताधाऱ्यांचं हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. बरेच क्लू पोलिसांकडे आहेत, त्याच्यावर पोलीस काम करत आहेत. मला विश्वास आहे की लवकरच पोलीस या संदर्भातला जो काही कारवाई करायची आहे ती पूर्ण करतील. मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली. ज्यावेळेस त्या खोलात आपण गेलो, तपास केला, ती व्यक्ती पण आपल्याला सापडलेले सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसली.
अजूनही चौकशी चाललेली की तो आत कसा गेला, तो चोरीच्या इराद्याने गेला का त्यांच्यातल्या कुणी त्यांना इन्व्हॉल्व होतं, त्या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या जातात. सैफ अल्ला प्रकरणानंतर आता वळूया इतर बातम्यांकडे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना मोठा धक्का बसलाय. संजय शिरसाट यांना आता सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिरसाटांनी सिडकोचा राजीनामा देणं अपेक्षित होतं, पण त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे अखेर राज्य सरकारनं त्यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवलंय. मात्र नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे सिडको महामंडळ ही शिवसेनेकडेच असावं आणि अध्यक्ष नेमण्यासाठी शिंदे यांनाच विचारण्यात यावं अशी भूमिका आता शिवसेना नेत्यांनी घेतली. मला वाटतं की हे सिडको शिवसेनेकडे कायम राहावं. नाही, सिडको तर शिवसेनेकडे असावंच ना. मी राजीनामा दिला याचा अर्थ माझ्या जागी कुणाची तरी नेमणूक ही शिवसेनेच्याच माणसाची झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्या खात्याचा मंत्री सुद्धा एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणून चेअरमनची निवड ही शिंदे साहेबाला विचारूनच केली जाईल असं एकंदर चित्र आहे. आणि ते वरिष्ठ पातळीवर ते दोन्ही नेते एकत्र बसून ह्याच्यावर निर्णय घेतील. पुढची बातमी आता नाशिकमधून. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आता पुन्हा अडचणीत सापडलाय, कारण गुरुवारपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क आकारणी लागू करण्यात आली. गेल्या वर्षी 6 नोव्हेंबरला हटवलेलं कांद्यावरील 10% आयात शुल्क पुन्हा लागू करण्यात आल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. त्यांच्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी त्यांनी 10% त्यांच्या आयातवर शुल्क लावलं, म्हणजे कांदा आयातवर शुल्क लावलेलं आहे. त्याच्यामुळे भारताला जो कांदा जाणार आहे, जर त्यांना तो 20 रुपये जवळपास असला आणि त्याच्यावर 10% जर आयात शुल्क देणार होतं तर 30 रुपये पडणार आहे. आणि त्यांच्या स्थानिक शेतकऱ्यांचा जर कांदा जर 15 रुपयात भेटायचा तो कांदा ते घेणार आहे. म्हणजे याचा अर्थ ते व्यापारी इथला कांदा आयात करणार नाही. आणि आपल्या देशातून आपल्याकडून पहिलेच 20% निर्यात शुल्क चालू आहे. जर ते सरकारने 20% निर्यात शुल्क हटवलं तर कांद्याचे बाजार स्थिर राहतात. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचा कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्यासाठी आता महिलांना वाट पाहावी लागणार असा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र त्या पार्श्वभूमीवर आता बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलेलं की 26 जानेवारीपर्यंत पैसे मिळतील. हप्ता 26 जानेवारीपर्यंत मिळेल अशी चर्चा आहे. नाही, मिळणारच आहे, चर्चा नाही, मिळणारच आहे. तारीख 26 तारखेच्या आत. लाडक्या बहिणीचा हप्ता 26 जानेवारी. तर दुसरीकडे संभाजीनगरमधील 12 लाडक्या बहिणींना पैसे नाकारलेत, कारण लाडक्या बहिणींच्या अर्जाची आता छाननी सध्या जिल्हा महिला बालविकास विभागाच्या सुरू आहे. त्या दरम्यान जिल्ह्यातील 12 लाडक्या बहिणींना स्वतःहून योजनेचा लाभ नाकारण्यासाठी आता अर्ज केलेला आहे. लाडक्या बहिणींनी आता वसुलीचा धसका घेतलाय असं आपण म्हणू शकतो. पुढची बातमी आता पालकमंत्री पदाबाबत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन महिना उलटलाय, मात्र तरी देखील आता महायुती सरकारकडून पालकमंत्री पदाचं वाटप काही झालं नाही. महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच असल्याचं दिसून येतंय आणि त्यामुळेच हे वाटप रखडल्याचं समजतंय. आणि सर्व पार्श्वभूमीवर येत्या 2 दिवसात महायुतीची बैठक होणार आहे. त्यात पालकमंत्री पदाबाबत अंतिम चर्चा करून नावं निश्चित करण्याचं महायुतीच्या नेत्यांनी ठरवल्याचं समजतंय. बघा कोणत्या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून वाद आहे आपण ते पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा पुण्याचा पालकमंत्री कोण होणार याची उत्सुकता अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. तिकडे रायगडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे अदिती तटकरे यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. इकडे बीडमध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे भाऊ बहिणीमध्ये रस्सीखेच आहे. संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार यासाठी शिवसेनेचे संजय शिरसाट आणि भाजपचे अतुल सावे यांच्यामध्ये स्पर्धा आहे. तिकडे कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्यामध्ये देखील वाद आहे. तर साताऱ्यामध्ये 4 जण इच्छुक आहेत. भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे जयकुमार गोरे, शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मकरंद पाटील. आता कोणाच्या गळ्यात साताऱ्याच्या पालकमंत्री पदाची माळ पडते ते महत्त्वाचं आहे. नाशिकमध्ये देखील गिरीश महाजन इच्छुक आहेत. भाजपचे दादा भुसे मागच्या वेळेला होते. नरहरी झिरवाळ राष्ट्रवादीचे इच्छुक आहेत आणि राष्ट्रवादीचेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे देखील पालकमंत्री होण्यास इच्छुक आहेत. बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचीच. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं उद्यापासून आता शिर्डीत 2 दिवसांचं अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनाला मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जातं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ गैरहजर राहणार असल्याचं समजतंय. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे मात्र शिर्डीतील अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. 18 आणि 19 जानेवारीला 2 दिवस आता अधिवेशन शिर्डीमध्ये होणार आहे.
यापूर्वी भाजपचं अधिवेशन देखील शिर्डीतच झालं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन देखील शिर्डीतच होणार आहे. या अधिवेशनात पक्षाच्या कामगिरीबाबत मंथन केलं जाईल. काही संघटनात्मक बदल देखील होऊ शकतात. बातमी कोल्हापूरमधून. महाराष्ट्र एकीकरण समिती आता पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे, कारण बेळगावला महाराष्ट्रात घेण्याची आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनाला सीमावासियांनी पाठिंबा दिला आहे, तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन करण्यात आलंय. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला एक बघितलं पाहिजे, म्हणजे आपल्याला म्हणजे महाराष्ट्र शासनाला हे बघितलं पाहिजे की ही केस चालली पाहिजे आणि त्याचा निकाल लावून घेतला पाहिजे. अर्थात आपल्या बाजूनेच लावून घेतला पाहिजे. मुख्यमंत्री याच्याकडे त्याच्यात लक्ष घालून आपला दावा चालून घेतील, त्यात काही प्रश्न नाही. दुर्लक्ष करतील असं या भविष्यामध्ये ते करणार नाहीत अशीच आपण अपेक्षा करूया. बेळगाव कर्नाटक सीमा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा गेली 68 वर्ष प्रलंबित आहे. हा प्रश्न 1956 साली त्यावेळेला भाषावर प्रांतरचनेप्रमाणे आम्हाला मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील करणे गरजेचं होतं, पण अन्यायानं आम्हाला कर्नाटकात घातल्यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र साजरा करते, परंतु आम्हाला ते भाग्य लाभलेलं नाही आहे. ते भाग्य आम्हालाही लाभावं या दृष्टीनं आम्ही ही मागणी घेऊन मुंबईला जाणार आहोत आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा अशी आमची इच्छा. कोल्हापूरनंतर आता एक गुन्ह्याची बातमी आहे. बीड जिल्ह्यात 2 सख्ख्या भावांच्या हत्येनं बीड हादरलेलं आहे. आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात 2 सख्ख्या भावांची निर्घुण हत्या झालेली आहे. अजय भोसले, भरत भोसले असं हत्या झालेल्या भावंडांची नाव आहेत. तर कृष्णा भोसले नावाचा 3रा भाऊ गंभीर जखमी आहे. जमावानं 3 भावांवर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं हल्ला केला होता. या प्रकरणी आता 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 2 पडले ते पोरं आमचे, जीवच मारले त्यांनी, टामीने मारले, कोणी गुप्तीने मारले. ते साईडचे पळून गेले. चांगले 25-30 माणूस होतं. दिराला मारलं तिथं आधी. मराठ्याचं पोरगण ते देवाला चालले होते तुळजापूरला. तिथून त्यांनी तिथं अडवलं. ते म्हणले की थांबा, मला बी ठीक यायचं, पण त्यांनी थांबवलं नाही. त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्यांना माहीतच नाही. मारलं ह्यांना येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहीतच नाही. मग अंधार पाडता त्यांना मारलं. गोळा झालेलं का खड्यात लापलेले तिथे आणि गपचित येऊन मारलं त्यांना. आमचे आम्हाला बदला पाहिजे. आम्ही बदला घेतला ते आम्हाला काही नको, त्यांचं धन नको, जमीन नको, काही नको. आम्हाला बदला पाहिजे. जुन्या भांडणाच्या वादावरून वाद झाला. हे दोन्ही बाजूचे जे आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत. यांच्यावर सोलापूर तसेच नगर येथे जबरी चोरी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याच्याच वाटणीवरून यांच्यामध्ये वाद झालेला. जे याच्यात अजून पाहिजे आरोपी आहेत अशा आरोपींना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 3 टीम तयार केलेल्या आहे. त्यांचा माग घेत आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांनाही या गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत. इकडे बीडमध्ये 2 सख्ख्या भावांची हत्या झाली, तर तिकडे बारामतीमध्ये जन्मदात्या पित्यानंच 9 वर्षीय मुलाची हत्या केली. बारामती तालुक्यातील होळ गावात ही धक्कादायक घटना घडली. मुलगा अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचं डोकं भिंतीवर आपटलं. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झालाय. मुलाच्या मृत्यूविषयी कोणाला कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी या पित्यानं सुरू केली होती. मात्र पोलिसांना गुन्ह्याचा सुगावा लागल्यामुळे तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी बापाला बेड्या ठोकल्या. अभ्यास नाही केला म्हणून बापानं मुलाचा जीव घेतला. सदरचा गुन्हा हा त्याच्या वडिलांनी केलेला आहे. त्याला सहकार्य म्हणून शालन भंडलकर त्याची आजी आणि चुलता संतोष भंडलकर यांनी जो आरोपी आहे याला सहकार्य केल्याचं निष्पन्न झालं. गुन्ह्याची उकल करून त्यांना अटक केलेलं आहे. पुढची बातमी आता अपघाताची. पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. यात 9 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. नारायणगावजवळ ही दुर्घटना घडलेली आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला पाठीमागून टेम्पोनं जोरात धडक दिली. चेंडूप्रमाणे ऑटो फेकली गेली. पुढे एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती आणि त्याच एसटीवर जाऊन ही ऑटो आपटली. यात 4 महिला, 4 पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला.
इतर 3 जण जखमी आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.